त्याच त्याच भाज्या खाऊन तेच ते डाळ तडका खाऊन जर कंटाळा आला तर मग अशा पद्धतीने गावाकडच्या पंक्तीत जसं मिळतं तसंच वरण बनवायचं आणि खायला सुरुवात करायची. गावाकड लग्न, सप्ताह किंवा कुठला भंडारा महाप्रसाद असतो तिथं जसं असं वरण बनवतात ना, तसंच आज आपण वरण बनवणार आहोत. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे डाळ. अगोदर आपण घेऊ डाळ शिजवून. तर मी एक छोट्या वाटीने डाळ घेतलेली आहे. एक वाटी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. यामधलं पाणी काढून घेते धुतल्याच्या नंतर. आणखी थोडं यामध्ये पाणी टाकून देते. पूर्वीच्या बाया चुलीवर वरण शिजवायचं म्हणल्यावर आधी पातेल्यात पाणी उकळायला ठेवायच्या. नंतर त्या पातेल्याला पाणी गरम झाल्यानंतर त्यावर प्लेट ठेवायच्या. नंतर पाणी गरम करू करू त्या डाळीमध्ये टाकून द्यायचा. ती चव खतरनाकच लागते. आता यामध्ये थोडीशी हळद टाकून देते आणि थोडंसं तेल पण टाकून द्यायचं. नंतर यामध्ये थोडंसं तेल पण टाकून देते. कुकरच्या आता शिट्ट्या काढून घ्यायच्या 3. आता आपल्या डाळीच्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता खाली उतरून घेते. खाली उतरल्यानंतर बघू आता आपली डाळ शिजली का नाही. तर आपली डाळ अशी शिजलेली आहे. थोडं पळीनं मॅश करून घेते किंवा तुम्ही मॅशरनं मॅश केलं तरी पण चालतं. आता मॅश करून तयार आहे. आता घेऊ आपण वरण बनवायला. एकदम गावाकडच्या सारखं लग्नात पंक्तीला राहतं ना तशी चव देणार. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबातच विसरू नका. आता गॅस लावून गॅसवर ठेवून ते कढई तुम्ही पातेल्यात कशात पण बनवू शकता. वरण मी कढईतच बनवणार आहे. आता त्यामध्ये टाकून देते तेल. जास्त काही तेल वापरायचं नाही. थोडंच तेल टाकून देते 1 चमच. 1 चमच तेल टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये टाकून देते मोहरी. मोहरी तुडतुडू द्यायची चांगली. मोहरी तुडलेली आहे. आता त्यामध्ये टाकून देते जिरे. जिरे फुलू द्यायचे. मोहरी आणि जिरे चांगले फुलू द्यायचे. नंतर आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये टाकून द्यायची. आलं लसणाची पेस्ट तर मी वापरत नाही, पण आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून दिलेलं आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते एक छोटासा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. तेलात परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं लाल तिखट. ते तुमच्या आता आवडीप्रमाणे लाल तिखट टाकू शकता. यामध्ये मी लाल तिखट टाकून दिलेलं आहे. परत तेलात परतून घ्यायचे लाल तिखट पण आणि थोडंसं लाल तिखट टाकून देते. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचा कढीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. नंतर आपण करून घेतलेलं वरण यामध्ये टाकून द्यायचं. वरण टाकून दिल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी पण टाकून देते. आता एक खळखळून उकळी काढून घ्यायची.
नंतर लगेच त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. इथं खळखळून एक उकळी पण काढून तयार झालेला आहे वरण. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत म्हणजे खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.